तर मंडळी, राज्याच्या राजकारणात काही घडू शकते हे गेल्या काळातही आपण बघितलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशी ही चर्चा नवीन नाही आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का. त्यामुळे ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली असताना मान्यवर पाहुण्यांबरोबर आपण चर्चा करणार आहोत. दोन मान्यवर पाहुणे माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. आपल्याबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय, आपल्याबरोबर विश्लेषक पत्रकार राजेश कोचरेकर आपल्यासोबत आहेत. चला या दोघांकडे आपण जाणार आहोत, पण तत्पूर्वी इतरही काही महत्त्वाचे पाहुणे आपल्यासोबत इथं उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. आपल्यासोबत बंडू जाधव, उबाटा गटाचे आमदार, ते देखील आपल्यासोबत आहेत, म्हणजे संजय जाधव. त्याचबरोबर आपल्याबरोबर मनसेचे नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत राज्याचे मंत्री संजय शिरसाट देखील आहेत. मी जसं म्हणालो की केशव उपाध्याय देखील आपल्याबरोबर आहेत. आणि शिवाय सतीश वाळुंज, दादरचे एक स्थानिक नेते आणि अर्थात एक वेगळी चळवळ जी आहे ती मराठी माणसाबद्दलची ते चालवत असतात. आपल्याबरोबर संदीप आचार्य आहेत, विश्लेषक, आणि राजेश कोचरेकर. चला चर्चेला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आणि या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी थेट पहिला प्रश्न मी घेतोय अर्थात केशव उपाध्यायांना. केशव, ठाकरे बंधूंमधील 7% तसा हा काही नवीन नाही आहे, पण हे नव्या युतीचे संकेत आहेत का, तुम्हाला काय वाटतं? एक तर सगळ्यात पहिल्यांदा ते दोन भाऊ म्हणून जर एकत्र येणार असतील तर स्वाभाविक आहे ते एकत्र यावेत. आमचं त्याला काही आक्षेप असण्याचा किंवा कुणाचाच त्याला आक्षेप असण्याचा काही मुद्दा उपस्थित कारण नाही. तुम्हाला भीती काय वाटत त्या गोष्टीची? भीती कसली भीती? काहीतरी प्रश्न मी मगाशी तुमचं मी ऐकत होतो की काय म्हणे राजकीय भूकंप येणार का. खरं म्हणजे मराठवाड्याचे प्रकाश महाजन बसलेले आहेत, त्यांच्या भाषेत एक मला म्हण आठवली मराठवाड्यातली उघड्यासोबत, पण नाही ती म्हण सांगणे योग्य नाही, इथे सांगणे योग्य नाही. पण त्यातल्यात आपण चांगली म्हण सांगू की एकादशीच्या दिवशी एकादशी महाशिवरात्रीकडे गेली, दोघे उपाशीच, अशाची ती म्हण आहे. त्यामुळे सगळ्यात असं आहे की मुळामध्ये दोघांचं एकत्र येण्याची भीती कुणाला बघायची गरज आहे. मी आता सहज बसल्या इथे मतांच्या आकडेवारी नजर टाकत होतो. मुळामध्ये मनसेची मतांची आकडेवारी जी आहे ती जेमतेम आहे 1.5%, शिवसेनेची 9%. दोघांची एकत्र केली त्यापेक्षा शिंदेच्या शिवसेनेची आकडेवारी ही मतांची आकडेवारी जास्त आहे. एक आमदाराचे पण विषयच येत नाही. म्हणजे मुळामध्ये राज ठाकरे मोठे नेते आहेत, पण त्यांचं इलेक्ट्रॉल ज्याला म्हणतात निवडून येण्याचं कौशल्य पक्षाचं हे किती आहे? 14 साली 1 आमदार, 19 साली 1 आमदार, एकदा नाशिकची महापालिका जिंकली, त्याच्यानंतर पुढे काहीच नाही झालं. राहता राहिला प्रश्न उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरेंचं खरं मला एक नाव नवीन आज मी ट्विट पण केलं की उद्धव ठाकरेंचं नाव युटर्न ठाकरे करावं असं माझी सूचना आहे. किती युटर्न? परवा दिवशी भाजपसोबत, काल काँग्रेससोबत, शरद पवारसोबत आहेतच, आता मध्येच राज ठाकरेंसोबत. काल राज ठाकरे नको होते, आज राज ठाकरेंसोबत जायला तयार आहेत. काय ज्या पद्धतीचं आहे, म्हणजे तुम्ही कशासाठी, मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे. विषय मी सुरुवात आहे म्हणून लगेच संपवतो. बरं, लक्षात घेतलं पाहिजे युत्या आघाड्या होतात आणि हो विचारी, म्हणजे लगेच कोणीतरी प्रश्न विचार, आमचे संदीप आचार्य बसलेत, बाकी सगळे बसलेत, लगेच प्रश्न विचारतील की राजेश कोचरेकर सुद्धा इथं बसलेले आहेत, ते म्हणतील विरोधी विचारांच्या, तुम्ही विरोधी विचारांच्या युत्या केल्या की हा. मुळात असं आहे की तुम्ही कशासाठी एकत्र येताय, त्याला काही आधार आहे का? केवळ कुठेही आता राजकीय कुठेतरी काही शोधायचं आहे, आधार शोधायचा आहे. जनतेतली गेलेली विश्वासार्हता, शून्य झालेली विश्वासार्हता कशी पुन्हा मिळवता येईल हे पाहायचंय. या याच्यातून तुम्हाला तुमच्या आघाडी युतीला काही होत नसतं, त्यातनं आता जनता स्वीकारत नसते. या क्षणी जनतेला तुम्ही विकासाचा काय विश्वास देऊ शकता, तुम्ही कशा पद्धतीने हिंदुत्वाबद्दल काय बोलू शकता, या सगळे मुद्दे महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर तुमच्या कॉमन आधार त्याला काहीतरी असतो आणि त्यानंतर जनता विचार करायला लागते. दोन नेते उठले आणि तुमच्या भाषेत राजकीय भूकंप, मला हसू आलं मग डॉक्युमेंटरी तुमचीच मी ऐकत होतो, कसला भूकंप इथे होणार आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे असं आहे की या चर्चांना तशा अर्थाने अर्थ नाही. ते दोन भाऊ आहेत, त्यांनी ठाकरे कुटुंब म्हणून त्यांनी जरूर एकत्र यावं. काय त्या कुटुंब म्हणून त्यात शुभेच्छाच असल्या पाहिजेत, कुठल्याही कुटुंब एकत्र येणार शुभेच्छा दिल्या पाहिजेत. पण याचे राजकीय पडसाद काहीतरी फार पडतील जे तुमच्या सगळ्यांच्या मनात चर्चेमध्ये आहेत असं मला अजिबात वाटत नाही. तसे काहीच परिणाम होणार नाही असं म्हणणं आपलं. केशव, या विषयाला घेऊन प्रकाश महाजन यांना बोलायचं. प्रकाश महाजन, तसं यापूर्वी देखील बऱ्याच वेळेस आपण असं मत व्यक्त केलं किंवा तसे प्रयत्न केले होते की या दोन नेत्यांनी एकत्र यावं. आता केशव यांनी सांगताना मतांची टक्केवारी समोर ठेवली. त्यांनी असं म्हटलं की दोघांच्या एकत्र येण्याचा फार काही मोठा राजकीय परिणाम होणार नाही. या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात का? हे पहा, केशव उपाध्यायांनी आता माझ्या लंगोटमध्येच हात घातलाय. केशव उपाध्याय, अरे ज्याच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच्या घरी जाऊन तुम्ही जेवला, त्याच्यापेक्षा नागडा कोणचा पक्ष या महाराष्ट्रात आहे का? तुम्ही आमच्या नागडेपणाची कशाला चर्चा करताय? लाज वाटायला पाहिजे. ज्या सुनील तटकरेवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सुनील तटकरेच्या घरून आमरसपुरी घातली. तुम्हाला ज्या चर्चेसाठी बोलवायला ती चर्चाच करा.
आमच्या मताची टक्केवारी आम्ही पाहून घेऊ काय ते, त्याची नका काळजी करू तुम्ही. विषयाला सोडून बोलू नका. ज्या विषयासाठी चर्चेला आलो तीच विषय चर्चेत घ्या. एवढा नागडेपणा तर माझ्या नेत्याने केला नाही राज ठाकरे. पण प्रकाश महाजनजी, राज ठाकरेंनी एक भूमिका पण त्यांनी ठेवली ना, कधी पाठिंबा दिला, कधी टीका केली, यावरनं देखील कार्यकर्ते संभ्रमात होते. कसं आहे, मला तुम्ही धर्मसंकटात पाडलेलं आहे. आता मी भाजपवर घाव घालाव तरी मला अडचण, न घालाव तरी मला अडचण. भाजपने कितीदा भूमिका बदलल्या, कोणी भूमिका बदलली नाही, फक्त राज ठाकरेंनी बदलली की त्याची चर्चा. अहो, अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी म्हणतो आम्हाला कर्जमुक्ती करा, कर्जमुक्ती करा. आज माझी सन्मानित देवेंद्र फडणवीसची भेट झाली. मी त्यांना विचारलो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती कधी, ते म्हणले मी केली. बारामतीच्या एका शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली म्हणलं मी, 70,000 कोटी त्याचे माफ केले, झाली म्हणले कर्जमुक्ती. अरे यांच्या भूमिका किती बदलल्या. 2100 500 रुपयावर आले. या भूमिकेची कोणी चर्चा करत नाही. राज ठाकरेंनी भूमिका बदलली, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. अरे राजकारणात भूमिका बदलणे जिवंतपणाचं लक्षण. गांधीवादी समाजवादापासून आज हिंदुत्वापर्यंत कोण गेलं. माझी अडचण तुम्ही अशी करता की मला भाजपवर घाव घालता येत नाही आणि भाजप मात्र माझ्या नागडेपणाची चर्चा करायला. बरं, किशोरराव, अडचण आहे त्यांची भाजपबद्दल बोलण्याची. असं आहे, प्रकाश महाजन आमचे जुने मित्र आहेत, जरी ते मनसेमध्ये असले तरी, आणि माझ्यासाठी तर वडीलधारे आहेत, त्यामुळे त्यांचं बोलणं हे नेहमीच माझ्यासाठी चांगलंच असतं. मी चांगल्या अर्थाने घेतो. मुळात इथे आपण बसलोय ती राजकीय पक्षाची चर्चा करण्यासाठी. एक मिनिट महाजन साहेब, ऐकतोय तुम्ही? हां, मुळात इथे राजकीय पक्षाची चर्चा करण्यासाठी बसलोय. मुळात मी सुरुवातीला हे वाक्य असं म्हणालो की राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. प्रश्न असा येतो की त्यांचं नेते मोठे, त्यात निर्वाह त्यांच्या आजही मोठ्या मोठ्या होतात. प्रश्न असा आहे की त्या ह्याच्यामध्ये त्यांचं, मगाशी मी शेवटी लोकशाहीमध्ये इलेक्ट्रॉल मेरिट हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, आणि त्याच्यामध्ये दोन्ही पक्ष, मगाशी आणि माझा आक्षेप, या चॅनलनी जी डॉक्युमेंटरी केली, सुरत दाखवली, ह्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्यामध्ये काय भूकंप होणार का असा प्रश्न विचारला, आणि त्यावेळी मी म्हणलं, मला हसू आलं. शेवटी असं आहे की ज्या पद्धतीने एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ज्या पद्धतीने राज ठाकरे सातत्याने उद्धव ठाकरे विरोधात बोलत राहिले, मी म्हणलं ना, तुम्ही ऐकलं की मला माहीत नाही की शेवटी भाजपनेही सुद्धा आघाड्या केल्यात आणि विरोधी विचारांची सुद्धा केल्यात, त्यात गैर काहीच नाही आहे. पण मुळामध्ये एक केल्यानंतरच पक्षामध्ये इलेक्ट्रॉल मेरिटमध्ये मोठ्या सभा होणं जरीच मोठं असलं तरी त्याचं इलेक्ट्रॉल मेरिट किती आहे. म्हणून मी 14 साली 1 आमदार, 19 साली 1 आमदार, एकदा नाशिक महापालिका, आणि लगेच तुम्ही म्हणाल की भाजपने काय केलं 83 पासून 52 पासून तुम्ही इतिहास काढा, कारण तुम्हाला भाजपचा सगळा इतिहास तुम्हाला जवळून माहिती आहे. प्रश्न तो नाही, पण आम्ही एका निर्धाराने चालत राहिलो आहे आणि एका निर्धाराने आम्ही भूमिका बदलल्या, पण आम्ही हिंदुत्वाची भूमिका कधीही सोडली नाही. आम्ही 370चा विषय कधीही सोडला नाही. आम्ही राम मंदिराचा विषय कधीही सोडला नाही. आम्ही जी भूमिका विकासाची मांडली ती भूमिका आम्ही कधीही सोडली नाही. ही आमची निष्ठा होती आणि त्या विचारावरती आम्ही ठाम राहिलो. जरी आम्ही त्यावेळी तात्कालिक विषयाशी युत्या आघाड्या केल्या तरीसुद्धा, आणि वेळ प्रसंगी जम्मू काश्मीरमध्ये पाहिलं आपण, सरकार जरी केलं तर सरकार ते सोडलं सुद्धा, मोडलं सुद्धा. ही भारतीय जनता पार्टीची विचारांसाठी असलेली कमिटमेंट आहे. हीच नेमकी या ठिकाणी आहे का. आणि दुसरं असं आहे की उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये मी प्रश्न तो उपस्थित केला की नेमकं काय करायचं. कालपर्यंत उद्धव ठाकरे कशा पद्धतीने बोलत होते. बरं, ज्या बडव्यांबद्दल राज ठाकरे, आत्ता सुद्धा तो बाईट ऐकला आपण, एकाच माणसाने केलं, ज्या बडव्याच्या विरोधामध्ये ते बाहेर निघाले, त्याच्यानंतर सोबत येणं का. बरं, ही अगदी पहिली स्टेटमेंट आहे, त्याच्यावरून भूकंप होणार का इथपर्यंत जर आपण म्हणत विचार करत असू तर मला असं वाटतं की याच्याला काही अर्थ नाही. ते दोन भाऊ म्हणून जरूर एकत्र यावेत, तर राष्ट्रपती काहीच कारण नाही, शुभेच्छा असल्या पाहिजेत. आणि ते जरी आघाडी म्हणून जर एकत्र आले दोन्ही पक्ष मिळून, तरी सुद्धा आमच्यासाठी, आम्ही लोकांच्या विकासासाठी काम करतोय, त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्यासाठी त्या फार मोठा मुद्दा नाही. ठीक आहे. केशवराव, मूळ विषयावरती येऊ. प्रकाश महाजन, मूळ विषयावरती आपण येऊयात. मी संजय शिरसाटांना चर्चेत सहभागी करून घेतो. संजय शिरसाटजी, अगदी गेल्या आठवड्यापर्यंत स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो राज ठाकरेंच्या निवासस्थानी आपल्या नेत्यांचा पार पडला, पण आता ही टाळी देण्याचा जो काही प्रयत्न होतोय, या पाठीमागे काही राजकीय खेळी आहे का, आपल्याला काय वाटतं? मला एका गोष्टीचं राजसाहेबांचं निश्चित कौतुक करावंसे वाटतं. बर, शिवसेना प्रमुख एकदा बोलले होते, जेव्हा वादळ येतात तेव्हा माणसाने शांत राहिलं पाहिजे, आणि जेव्हा सर्व शांत असेल त्या टायमाला वादळ निर्माण केलं पाहिजे. बर, आणि आज तेच राजसाहेबांनी केलंय. आज त्यांनी एक वादळ उचलून टाकलं आणि चर्चेला वाव, आता सर्वांना वाव दिलेला आहे. करा चर्चा तुम्ही. एक तुम्हाला सांगतो की जरी राजसाहेबांनी आज सांगितलं असलं तरी
उद्धव ठाकरे हे त्यांच्याशी युती करणार नाहीत, हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो. कारणं त्याची अशी आहे. एक तर त्यांनी आता बोलल्याबरोबर पहिल्यांदा उद्धव साहेबांनी काही प्रतिक्रिया दिली. काय सांगितलं? शिवाजी महाराजांची शपथ घेऊन या. म्हणजे पहिलं स्पीड ब्रेकर टाकायचं काम त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत, जे मान्यवर आहेत, त्यांना तर हे नकोच आहे. त्यांना हे नकोच आहे, कोणत्याही परिस्थितीत नको आहे. कारण की जर असं जर घडलंच तर मग बाकीच्यांचं पोटपाण्याचं काय होईल? कुणालाही विचारा. उद्धव साहेबांचं त्यांच्याबरोबर असलेले 4 चौकडी ते कोंडाळं जे आहेत त्यांनी केलेले हे सर्व प्रकार आहेत. आणि त्यांना मुळामध्ये राजसाहेबाबरोबर जायचं तर पहिला प्रश्न मग स्वतःच्या मनाला विचारावा लागेल. राजसाहेबाबरोबर जायचंय, मग काँग्रेस सोडायची का, मग राष्ट्रवादी सोडायची का? आणि राजसाहेब जर आपल्याबरोबर युती करत असतील किंवा करायचा प्रयत्न केला तर आपण राजसाहेबांना ते मान्य होईल का? हे सगळे प्रश्न राहणार, निर्माण होणार आहेत. म्हणून आजच्या घडीला प्रथमतः त्यांची चर्चा होऊ द्या. आज त्याच्यात आपण एक अंदाज लावायचा प्रयत्न करतोय, काय घडेल. मग हे दोघ जण एकत्र आल्यानंतर राजकीय काय भूकंप होतील, काय काय नवीन घडेल, या सर्व चर्चा आहेत, निश्चित आहेत. परंतु पहिले यांची बैठक तर होऊ द्या. आपण सर्व मनाचंच आपण विश्लेषण करायला सुरुवात केलेली. नाही आता काय खरंच काय होईल? काहीही होणार नाही. त्यांची चर्चा कधी होईल, याचा मुहूर्त कधी लागेल, हे प्रश्नचिन्ह आहे. म्हणून चर्चा झाल्याशिवाय आता राजसाहेबांनी पहिल्यांदा केलंय अशातला भाग नाही. राजसाहेबांनी टाळीचा प्रयोग केला, तो अनसक्सेस राहिला. राजसाहेबांनी इव्हन नातं जपायचा प्रयत्न केला. लीलावतीमधून राजसाहेबांनी उद्धव साहेबांना घरी आणलं, त्याच्यानंतर ते नातं जवळ यावं असा प्रयत्न झाला होता. ते नाही ऐकलं. मनोहर जोशी सरांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही कित्येंदा हाक दिलेली की हे दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे. आणि हे सर्व शिवसैनिकांची सुद्धा इच्छा होती, असं नाहीये, सर्वांचीच. आमची सुद्धा इच्छा त्यावेळेला होती की एकत्र आले पाहिजेत. आणि ते काय झालं, त्याचा परिणाम मनोहर जोशीला त्या स्टेजवरून खाली उतरावं लागलं. म्हणून ही घटना घडेल किंवा याचा पुन्हा चांगला त्याला काय म्हणता येईल आउटपुट निघेल, आत्ताच्या घडेल तरी सांगता येणार नाही. राजेश कोचरेकर, थोड्या वेळपूर्वी प्रकाश महाजन आणि केशव उपाध्ये बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. या सगळ्याच्या जी चर्चा केली जाते टाळी देत असताना की मराठी माणूस मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी खरंच मराठी माणसासाठी आहे की केवळ दिखावा, नेमकं काय? बघा, जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार तर कशासाठी एकत्र येणार हे राज ठाकरेंनी सांगितलं. मुळात ही जी आज पॉडकास्ट जे केलं गेलेलं आहे किंवा जो इंटरव्ह्यू दिला गेलेला आहे तो 2.5 महिन्यांपूर्वी दिला गेलेला आहे महेश मांजरेकरांना. आणि त्यात हा मुद्दा होता. बराच वेळ हा मुद्दा तिथे मांडायचा की नाही, कारण तो 1.5 तासाची मुलाखत होती ती. त्यातली ती जेवढी ती वापरणार आहेत, हा तर त्यांचं स्वातंत्र्य आहे. आता त्यातला हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला राज ठाकरे काय म्हणालेत की जर आमच्या दोघांमधली भांडणं क्षुल्लक आहेत, मराठी माणसासाठी किंवा महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र येऊ. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त बाकी आम्हाला मतं नको, आम्हाला सत्ता नको, आम्हाला टेंडर नको, आम्हाला काही लाल दिवे नको, आम्हाला गाड्या नको, दालनं नको, फक्त मराठी माणसाचं कल्याण हवं आहे, एवढ्या गोष्टीसाठी एकत्र येणार आहेत का? हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की या दोघांमध्ये असलेला, ते काय म्हणतायत राज ठाकरे की मला काय एवढा इगो नाहीये, पण उद्धव ठाकरे काय म्हणतायत की नाही, त्यांनी आधी हे सांगावं की ते कोणाबरोबर जेवणावळी करणार, पंक्ती उठवणार की नाही वगैरे. मग उद्धव ठाकरे हे सांगणार आहेत का की ते शरद पवारांना सोडून राज ठाकरेंबरोबर जाणार आहेत का? ते पण सांगावं लागेल ना त्याच वेळेला. हे आपण जी चर्चा करतोय ही फक्त एक फिजूल चर्चा आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे कधीही एकत्र येणार नाहीत, हे आपण आधी समजून घ्या. ठामपणे, एकदम ठामपणे. याचं कारण असं आहे की मला माहिती आहे की त्याच्यामध्ये कोणाचे इगो किती पर्सेंटेज आहेत आणि त्याचं टेम्परेचर काय आहे ते. त्यामुळे ते काही होणार नाही. आपण असेच चर्चा करायला 6-6 महिन्यातनं एकदा भेटू शकू. पॅनल खूप छान दिसेल आणि TRP येईल आणि लोक बघतील, इतकंच होईल. पण त्यातून मराठी माणसाला काय मिळेल किंवा मराठी भाषेला काय मिळेल असं मला मुळीच वाटत नाही. संदीप आचार्य, नेमका काय नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे? राज ठाकरे म्हणतात काय की मला उद्धव ठाकरेंबरोबर काम करायला काही समस्या नाही, पण त्यांनी देखील पुढे आलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे देखील त्याला साथ देतात काय? नेमकं सुरू काय? बघा, असं आहे की त्या मुलाखतीमध्ये जे वाक्य आहे की महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी मांडलेला आहे.
आता महाराष्ट्र हितासाठी जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र यायला तयार आहे तर मुळात हा मुद्दा येतो की महाराष्ट्राचं मग अहित कोण करतंय. आता केंद्रात 11 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष आधी एकनाथ शिंदे सत्ता होती, म्हणजे भाजपचीच होती, आणि आता तर देवेंद्र फडणवीस आहेत. आता एकीकडे राज ठाकरे सातत्याने म्हणजे लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला, बरं, विधानसभेमध्ये त्यांची युती होऊ शकली नाही. मग अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये आता अहित कोण करतं आणि महाराष्ट्राचा हिताचा मुद्दा जो राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे हे मुळामध्ये ट्रॅप आहे का असाही एक प्रश्न उपस्थित केला जातोय. पण तरीही हे सगळं बदलून सुद्धा समजा आजच्या परिस्थितीमध्ये अजून महापालिकेची निवडणूक नाही, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मुद्दा येईल, ती कधी होणार कोणालाच माहित नाही. पण याही परिस्थितीमध्ये समजा राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे उचललंय तर उद्धव ठाकरेंनी स्वाभाविकपणे त्यांचं पाऊल पुढे उचललं, पण ते उचलताना सावधपणे त्यांनी उचललं. त्यांनी जे मुद्दे मांडले की बाबांनो की तुम्ही मग भाजप आणि या संदर्भात काय भूमिका घेणार, शिंदेबरोबर काय भूमिका घेणार, ही भूमिका विचारण्यामध्ये उद्धव ठाकरेंचं काही चुकलंय का. तो कारण तुम्ही एकीकडे असं म्हणताय आमच्यातले मुद्दे किरकोळ आणि महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊया. बरोबर. मग तू आणि मी जर एकत्र येणार असू तर मग भाजप आणि एकनाथ शिंदेना थोडं दूर ठेवावंच लागेल ना. हा चर्चेचा मुद्दा येणार ना. ती स्पष्टता झाल्याशिवाय एकत्र येण्याच्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. हा पहिला भाग. आता याच्यावरती राज ठाकरे जर असं म्हणायला लागले की काँग्रेस आणि बापची भूमिका डिक्लेअर करा मग एकत्र येऊ, तर ते राज ठाकरे आधीच म्हणू शकले असते की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून द्या, महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येऊ. पण असं कुठलंही वाक्य त्यांनी उच्चारलेलं नाहीये. त्यामुळे इथे प्रश्न असा निर्माण येतो की हा एक ट्रॅप आहे का. आणि हा प्रश्न अनेक म्हणजे शिवसेनेच्या काही नेत्यांनी माझ्याशी मी हे सगळं चाललं होतं, माझं एकीकडे बोलणंही चाललं होतं. पण एक आहे की आता दोघाही बंधूंनी एकमेकांना इमिजिएट प्रतिसाद दिलेला आहे. राहिला प्रश्न टाळीचा, तर टाळी त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे सामनामधनं मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी मागितली होती. बरोबर. आणि राज ठाकरेंनी तो खिल्ली उडवली होती की टाळी अशी वर्तमानपत्रातनं मागितली जात नाही. आता उद्धव ठाकरेंनाही आज म्हणता आलं असतं की टाळी अशी मुलाखतीतनं नाही मागतायत, पण असं झालेलं नाहीये. आता अशी परिस्थिती आहे की दोघांचेही पाय खोलात आहेत. अरे राज ठाकरेंकडे खरं तर गमवायला काही नाहीच आहे या क्षणाला. त्यांच्याकडे नगरसेवक नाही, आमदार नाही, पक्षाचं चिन्ह नाही, सगळ्याच बाबतीमध्ये त्यांची मारामारी आहे आणि उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईटच आहे. बरं, अशा वेळेला मराठी माणसांचा विचार करून, मराठीचा मुद्दा उपस्थित करून, महाराष्ट्र हिताचा विचार करून हे दोघ जण जर एकत्र येणार असतील किंवा येण्याच्या दृष्टीने राज ठाकरेंनी एक पाऊल टाकलं असेल पुढे, तर त्यात काही चूक नाही. बरं. खासदार बंडू जाधव यांना देखील चर्चेत सहभागी करून घेऊयात. बंडू भाऊ, संजय जाधव, नेमकं काय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत का, काय आपलं म्हणणं आहे? बोला बोला बोला. संजय भाऊ, माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भात दिवसभर जी चर्चा होताना दिसते, त्या उभाटा गटाचे नेते खासदार म्हणून आपलं काय म्हणणं आहे? नाही, माझं मत असं आहे की ठाकरे परिवार जर एकत्र होत असेल तर बाकीच्या पोटात दुखायचं काही कारण नाही ना. आता भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत केशव उपाध्याय ज्या भूमिका बोलतात की उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी भूमिका बदलतात, अरे तुम्ही आम्हाला सांगाव का? म्हणजे आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून हे कुठपर्यंत करायचे? तुम्ही तर मुक्ती मोहिता सुद्धा तुम्हाला चालली. या देशामधल्या प्रत्येक पक्षासोबत तुम्ही युती केली आणि जेव्हा काम संपलं की त्याला संपवण्याचं काम तुम्हीच केलं. एकीकडे हिंदुत्व म्हणायचं, पण हिंदुत्वासाठी कधी रस्त्यावर उतरून 2 काट्या खाल्ल्या का आपण? या महाराष्ट्रामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन उद्धव ठाकरे कधी केलंय का? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी हिंदुत्व ठरलंच नाही, पण मुळामध्ये शिवसेना त्यावेळी होती त्यासाठी एक आंदोलन केलंय का? होय, राम मंदिरात लढा आम्ही केलाय, भारतीय जनता पार्टीने राम मंदिरात लढा केलाय, विसरू नका. त्यामुळे मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी कोणतं आंदोलन केलं हे दाखवा. एक आंदोलन उद्धव ठाकरेंनी केलं दाखवा. माझ्या नेत्यांनी, देवेंद्रजी पासून अनेकांनी जे आंदोलन केल्याचे, खटले घेतल्याचे अनेक मी दाखवेन तुम्हाला. मला एक सिंगल आंदोलन उद्धव ठाकरेंनी केलं ज्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना एक सिंगल काही घडामोड झाली आहे आंदोलनामध्ये, काही कारवाई झाली आहे, एखादा खटला भरलाय, असं एक गोष्ट दाखवा मला बंडू जाधव, आणि मग बाकीच्या गोष्टी गमजा मारा इथे. भारतीय जनता पार्टीनं इथे नंतर गमजा मारा. पहिल्यांदा काही बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला पक्ष आहे त्या याच्यावर केलं. एक आंदोलन मला उद्धव ठाकरेंनी केलं दाखवा ज्यामध्ये उद्धव ठाकरेंवरती केस खटला झालाय. एक हिंदुत्वासाठी केलं, उलट हिंदुत्वाच्या विरोधाचं काम कायम उद्धव ठाकरेंनी केलं. बरं,
राम मंदिर आता लढा तुम्ही होय आम्ही नका केला. सांगू ना, केशव उपाध्याय साहेब आम्ही बोलतोय, तुम्ही बोलताना आम्ही नाही, नाही, बोललो हे पण नाही. तुम्ही नीट जरा योग्य ऐकायची पद्धतीने पण बोला. ठीक आहे, केशवजी बोलू द्या हिंदुत्वाबद्दल त्यांना. अशी भूमिका मांडणं योग्य नाही. तुम्ही तुमचा जे ऐकायची पण म्हणणं आहे मानसिकता त्यांचं ठेवा. म्हणणं ऐकून घ्या ना, नाही, केशवजी. नाही, प्रश्न नाही, काहीतरी लॉजिकल बोललं अरे, पाहिजे. खासदार आहात, मुंबईमध्ये थोडं जेव्हा योग्य दंगल पद्धतीने झाली भूमिका तेव्हा मांडली भारतीय पाहिजे. जनता पार्टी कुठे होती? मग राम मंदिर अयोध्येची हो बाबरी आम्ही मस्जिद केलंय. पाडली तेव्हा राम तुम्ही मंदिराच्या कुठे होता? संघर्षात भारतीय जनता केशवजी पार्टी बोलू द्या होता. त्यांना. बरं नव्हतं साहेब, कोणी राम भारतीय संजय मंदिराच्या जाधव, जनता पार्टीने स्पष्ट करा. हिंदुत्व मला शिवसेनेला सांगा. मला- टिकू नये. उद्धव ठाकरे कुठे होते त्यावेळी मला सांगा. नव्हते उद्धव ठाकरे अरे, कुठे शिवसैनिक कुठे होते? संजय सांगा जी, ना. कुठेच नव्हते. केशवजी साहेब, एक तुम्ही मिनिट त्यांना बोलताना बोलू मी द्या. बोललो नाही. जरा कृपया केशव उपाध्यायची एवढी मिरची लावून घेऊ अहो, नका. मिरचीला तर प्रश्नच येत जरा नाही. आमच्या विचाराची खासदार असलेल्या सुद्धा माणसाने बोलू थोडं द्या ना. लॉजिकली थोडं महाराष्ट्र बरं, ठीक आहे, मूळ विषयावर बोलावं. बोलू द्या. एवढी केशवजी, माफक ऐका. भाषा आहे. भारतीय जनता पार्टीचं सोंग सगळ्या लोकांना कळू द्या ना अहो, जरा. कळलं ना म्हणून तर नाकारलं ना महाराष्ट्रात. उद्धव अरे, ठाकरे काय आज नाकारलं? काही नाहीये त्याच्या म्हणून मागची तरी कारणं परिस्थिती सगळ्याला आहे. माहिती आहेत. का म्हणून नाकारली, आज का अशी परिस्थिती आहे. नाकारली? तिसऱ्यांदा सलग मोदीजी पंतप्रधान होतात, देवेंद्रजी मुख्यमंत्री होतात. ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे. हे स्वीकारा अहो, पण विश्वासार्हता. आता पंतप्रधान उद्धव ठाकरेंकडे मोदीजी विश्वासार्हता जेव्हा 14 नाही. कसे झाले, रोज एक 19 पार्टी कसे बदलायची, झाले, रोज एका आता पार्टीला 24 आवाहन कसे झाले, करायचं. हे बघा कधी ना. म्हणायचं मुंबईकर, कधी म्हणायचं हिंदुत्व, मोदीजींच्या कधी हिंदुत्वाची विरोधी आले भूमिका कमी घ्यायची. केशवजी, ही तर वाढला, उद्धवची हे भूमिका तुम्ही आहे. ठरवा. माझी अपेक्षा आहे त्यांनी नीट बोलावं. एक खासदार आहे, थोडी परिपक्वतेने मी बोलावं नीटच एवढी अपेक्षा बोलतोय, आहे. केशव इथं काही उपाध्याय चौकात साहेब. भांडण करत नाही ते तुम्हाला कशा एवढं विधान करायला. लागायची काही गरज नाही. हा तुम्हाला खरं ऐकायची जरा मानसिकता अहो, कमी खरं दिसते का तुम्ही तुमची. बोलता ते खरं धडे ते उलट खरं मी सांगतो आता तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते खरं आहे ते का? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर ठीक द्या. आहे, तुमचं राम ठीक आहे. मंदिर काय ते आंदोलनामध्ये सांगा उद्धव ना. ठाकरेंचं एक ऐका. फोटो दाखवा मला. मी इथं सगळी चर्चा सोडायला तयार आहे. बर हिंदुत्वाची ऐका, भूमिका- मूळ विषयावरती येऊ. उगाच काहीतरी बोलायचं. मूळ विषयावरती येऊ. मला समीर नवाब मलिक साहेब राज्यामध्ये महाविकास आघाडीचे मंत्री असताना ते देशद्रोही होते. बरं. आता तुम्ही ठीक आहे, त्यांच्या विषय मुलीला- भरकटतोय. त्यांना तुम्ही बसून संजय भाऊ, विषय पाठीपकवानं भरकटतोय, खाऊ मूळ घालता. हे विषयावरती देशद्रोह येऊ. मिटलं का तुमचं? मला वाळूंज यांना देखील चर्चेत सहभागी करून घ्यायचंय. वाळूंज बोला. हॅलो, हा बोला. सर्वात पहिल्यांदा खरं म्हणजे मी या विषयावरती बोलणार नव्हतो, पण म्हणजे केशव उपाध्यायांचं मला नावही घ्यायचं नव्हतं. पण एकेकाळी तुम्हाला माहिती आहे आमची युती होती आणि आम्ही एकत्र कार्यक्रमात आणि चर्चासत्रात भाग घेत होतो. अशा वेळेला एक चर्चा चालू असताना मूळ विषय सोडून केशव उपाध्यायांनी भाजपच्या बाबतीत होता आणि तो विषय भरकटावायला सुरुवात केली. मी म्हटलं उपाध्याय साहेब, म्हटलं मधल्या वेळामध्ये की ज्या वेळेला म्हटलं तुम्हाला संधी मिळते आहे बोलायची आणि तुमची बाजू मांडायची, विषय का भरकटवत आहे. बरं. मला त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं उत्तर सांगतो की ज्या वेळेला चर्चा आपल्या विरोधात जाते असं वाटतं त्या मुळात विषय तुम्ही असाच मी कधी भरकटून भेटलो द्यायचा नाही, असतो कधी आणि बोललो चर्चेची नाही. वाट तोंडी वाक्य लावायची. टाकू नका. वाळून साहेब एक मिनिट. असो. माझ्या तोंडी वाक्य टाकायची नाही. मी ते कधीही आहे, भेटलेलो आहे. नाही. क्लिप्स आहेत तो, नाही नाही, क्लिप्स तुम्ही आहेत. मला कधीही भेटलेलो नाही. वाटेल ती विधान तुम्ही क्लिप्स टाकता. तुम्ही आहेत, अनेक इथले क्लिप्स आहेत. इतकं खोटं बोलताय. जाऊन दे, सोडून द्या, कशासाठी सोडून खोटं द्या. बोलताय तुमच्या बाजूने तुम्ही? मी तुमच्यापेक्षा आयुष्यात फार कधीही छोटा माणूस भेटलो आहे नाही, मी. बोललो नाही. वाटेल ते खोटं बोलू खोटं नका. बोलतात तेच आहे. अहो, खरं कसलं खरं खोटं बोलण्याचा बोलताय ते बघता, बोला. खरं एक मिनिट. बोलण्याचा मी कधीही हे विधानं केली नाही ज्या मुद्दे माझं आजही बंडू जाधव बद्दल म्हणणं आहे त्यांनी मुद्द्यावरती यांना बोलावं. बोलायचं थांबवा, इथे मग तुम्ही मी सुद्धा बोलतो. खोटं बरं, ठीक बोलून आहे. चर्चा भरकरू नका. केशवजी, तुम्हाला जे केशवजी. मुद्दे- एक मिनिट माझ्या बोलू तोंडी द्या, वाक्य बोलू टाकतात. द्या, एक बोलू द्या. मिनिट माझ्या तोंडीचं विधान टाकतात ते मला चालणार नाही. एक मिनिट. ह्या माणसाला मी कधीही भेटलो नाही. मी हा, सांगतो तुम्ही जे त्यांना, चर्चा मी केली सांगतो केशवजी, मी सांगतो केशवजी. वाटेल त्या बडबड करायची देऊन. सतीशजी बोला, मुद्दा पूर्ण करा. मूळ मुद्दा आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का, त्यावरती बोलूया. चला. त्यांचं बोलणं झालं, ते मध्ये हो. बोलणार नाहीयेत. बरोबर, बोला बोला माझ्या बोला. तोंडी- ते बोला, आम्ही बोला, एकत्र माझ्या तोंडी कार्यक्रम विधान टाकायची केले नाही. ना, तुम्ही क्लिप्स काढून बघा. एनिवे जाऊन द्या. बरं, ठीक आहे, ते जाऊ द्या. एक आपण सगळ्यात मूळ पहिल्यांदा मुद्दा. आता सगळ्यात पहिल्यांदा मूळ मुद्द्यावरती येऊया. आज राज ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्याच्यावरती ह्या चर्चा सगळ्या चालू आहेत. पहिल्यांदा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत ही मुवमेंट सुरू झाल्यापासून पहिल्यांदा राज ठाकरेंनी दिलेल्या मांडलेल्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी इमिजिएटली प्रतिक्रिया दिलेली आणि पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. शेवटी काय आहे की ही मराठी मनातल्या म्हणजे मराठी जनमानसातली भावना आहे या दोघांनी एकत्र यावं म्हणून. तुम्हालाही माहिती आहे की गेली अनेक वर्ष मी ते प्रयत्न केले, नंतर मी ते प्रयत्न सोडून दिले, कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फायनान्शियल इन्व्हॉल्वमेंट एवढी होते की ते आंदोलन चालवणं कठीण होऊन जातं आणि त्याच्यामुळे मी बाजूला झालो होतो. आज विषय निघालात, तुम्ही मला बोलवलात म्हणून मी बोलतोय. एक अतिशय चांगली पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. मराठी माणसाच्या मनामध्ये आजही असं आहे की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि ते एकत्र आल्यानंतर नक्कीच काहीतरी बदल घडेल. नक्कीच बदल घडेल. तो किती प्रमाणात घडेल हा नंतरचा विषय आहे, पण तो घडेल एवढं नक्की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या विषयावरती चर्चा करताना दोघंही बंधू सक्षम आहेत. त्या दोघं काय बोलतात आणि निर्णय घेतात तो निर्णय शिवसैनिक आणि शिवसेनेचे इतर नेते नक्की फॉलो करतील. माझं सांगणं असं आहे की अजूनपर्यंत युतीसाठी मी प्रयत्न करत होतो वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण मी आता म्हणतोय तुम्हाला जर एकत्र यायचं असेल ना तर पक्ष बाजूला ठेवून एकत्र या. बरं. पुन्हा एकत्र या, पुन्हा एक पक्ष म्हणून लढा, तर
त्याचे चांगले परिणाम, कारण काय युतीचे परिणाम आपण बघितले, युतीमध्ये पुष्कळदा निवडून आणण्यापेक्षा आपल्याला पलीकडच्या अलायन्समधला उमेदवार पाडता कसा येईल याचे जास्ती प्रयत्न केले जातात, कारण सत्ता कोणाची येते हा प्रश्न असतो. तर ते होऊ नये म्हणून मी पहिल्यापासून आज सांगत आलेलो आहे की युती नको आहे आम्हाला. आता येण्याचं असेल तर तुम्ही एकत्र या. तुम्ही मनापासून ठरवलं आहेत, तुम्ही इतकंही मान्य केलेलं आहेत की जे प्रश्न आहेत किंवा जे मतभेद आहेत ते किरकोळ आहेत. हे पहिल्यांदा होतं आहे, हे पहिल्यांदा होतं आहे. ह्या किरकोळपणाची तुम्हाला जाणीव झाली, अतिशय चांगलं आहे. मराठी माणूस आज आनंदी आहे, आशावादी आहे की तुम्ही दोघंजणं एकत्र याल आणि मराठी माणसाचं काहीतरी भलं कराल. आणि तो एकच प्रश्न ठेवा, बाकी हे हिंदुत्व बिंदुत्व हे विषय बाजूला राहून देत आहेत. हे मोठे पक्ष करतात, करून देत त्यांना, आपल्याला काही त्याची गरज नाही आहे. तर मराठी म्हणून एकत्र या आणि मराठी माणसाच्या भल्याचा विचार करा. मराठी माणूस तुमच्या पाठीची. आज ठाकरे ह्या नावावरती मराठी माणसाने मनापासून प्रेम केलेलं आहे. बरं, तुम्हाला त्यांनी ॲक्सेप्ट केलं, बाळासाहेब होतेच, त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे, तुमच्या मुलांनाही ॲक्सेप्ट केलेलं आहे. ह्याचा विचार करा आणि एकत्र या, हेच माझं सांगणं राहील. बाकीच्या राजकारणामध्ये इलेक्टोरल मेरिट अमुक तमुक ह्या गोष्टीत मला पडायचं सुद्धा नाही आहे. बरं, ठीक आहे. हां, केशव बोला. नाही, मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी ह्या चर्चेची सुरुवात तुम्ही माझ्यापासून केली आणि त्या चर्चेची सुरुवात करताना मी हे म्हणालो की त्या दोन भावांनी एकत्र यावं, त्याला आमच्या शुभेच्छा. ही पहिली भूमिका माझी मांडली. बरं, स्वागत करतो. दुसरं मी त्यामध्ये मी शेवटी राजकारणातला एक विद्यार्थी आहे आणि राजकारणातला विद्यार्थी शेवटी दोघे काही समाजकार्य करण्यासाठी, दोघांचे राजकीय पक्ष आहेत आणि दोघांचे राजकीय पक्ष असल्यामुळे ते काही समाजकार्य करण्यासाठी येणार नाही आहेत. शेवटी विनिंग ज्याला इलेक्ट्रॉनिक मेरिट म्हणतात ते बघितलंच जातं. ते मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याही पलीकडे म्हटलं की दोघंही आल्यानंतर ना भूकंप वगैरे काही होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता ही चर्चा मी माझ्या तोंडी काहीतरी वाक्य टाकायची, मी चर्चा भरण्याचा प्रयत्न करायचा. मुळात बंडू जाधवांचा बद्दल आक्षेप असा होता की त्यांनी याच्याबद्दल, मी स्वतःहून पहिल्या चर्चा सांगितलं की होय आम्ही आघाड्या केल्या, होय मुफ्तीपोत आम्ही गेलो, पण आम्ही आमच्या भूमिकेपासून ढळलो नाही. आम्ही राम मंदिराचा प्रश्न सोडला नाही, आम्ही 370 सोडलं नाही. मी मगाशी लिस्ट वाचून दाखवली, कारण आम्ही आमच्या विचारांशी कमिटेड होतो. असं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालं नाही. हे बंडू जाधवांबद्दल मला सांगायचं होतं. बंडू ते मला सांगायचं होतं की उद्धव ठाकरे कुठल्याच भूमिकेत ठाम राहिले नाही आहेत. त्यांनी कधी आपली मुंबईची वेगळी त्यांनी सुरू केली, ज्यामध्ये भैयांसोबत त्यांनी संमेलनात गेले होते. गुजरात्यांसोबतचे इकडे गुजरातने विरोध करायचा, मात्र वळीमध्ये मात्र केम छो म्हणून बोर्ड लावायचे गुजराती. या पद्धतीचं जे विरोधाभासी धोरण उद्धव ठाकरेंचं सातत्याने राहिलं, कधी यांच्यासोबत, कधी त्यांच्यासोबत आणि त्यातनं विश्वासार्हता गेली. हे मी मांडण्याचा प्रयत्न करत होतो. मेन या मुद्द्यावरती मी मांडणी करण्याचा प्रयत्न करत होतो. तो त्यांनी मांडावं, एवढंच माझं म्हणणं आहे. केशवराव, मुद्दा लक्षात आला. आपण प्रकाश महाजन यांच्याकडे जाऊयात. प्रकाश महाजन, काय नेमकं राजेश कोसरेकर असं म्हणाले की दोघं एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही, म्हणजे एक विश्लेषण येते. काय वाटतं की यंदा पुढे काय होऊ शकतं? जे 2014ला आपल्याबरोबर घडलं त्याची भीती यंदाही वाटते का? सर्वप्रथम दोन भाऊ एकत्र आल्यावर काही भूकंप होणार नाही असं ज्यांनी म्हटलं, चर्चेमध्ये किती भूकंप झाला हे आपण पाहिलं. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे साहेबांनी हे सांगितलं की महाराष्ट्राचं हित हे माझ्या वैयक्तिक काय झाला स्वाभिमानापेक्षा, अभिमानापेक्षा, अहंकारापेक्षा मोठं आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी उद्धवजीवर एकत्र यायला तयार आहे. बर, आता कुठंतरी उद्धव सेनेचा असा गैरसमज झाला की आता राज ठाकरे खूप अडचणीत आहेत आणि ते आमच्याशी टाळी मागतायत, 2 हात पुढे केलेत. मग त्यांनी एक अटीची जंत्री वाचायला सुरुवात केली. आता मला सांगा, महाराष्ट्र हित पाहायचंय तर तुम्ही अटी का घालता? आम्ही तर काही अटी घातल्या नाहीत ना. तुम्ही अटी घालायला काय सुरुवात केली की शिवाजी महाराजांची शपथ घ्या, चोरांच्या सोबत जाणार नाही. बर, शिवाजी महाराजांची शपथ घ्या, तुम्ही घरी कुणाला जेवायला बोलवणार नाही. मला सांगा, एकनाथ शिंदे आणि अबू आझमीची काही तुलना होऊ शकते का? अबू आझमी कुणाच्या घरी गेले? उद्धव ठाकरेची जर ही अपेक्षा आमच्याकडून असेल की आम्ही चोरांच्या सोबत जाऊ नये, शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी, तर यापूर्वी उद्धवजी कुणाला चोर म्हणले त्यांच्या सोबत सुद्धा त्यांनी जाऊ नये. म्हणजे तुम्हाला एकत्र यायचंच नाही, पण तुम्ही आम्हाला अटी टाकताय. आणि मला माझ्या नेत्याचा स्वभाव माहिती, गन पॉइंटवर कुठलीही अट, कुठलीही गोष्ट त्यांच्याकडून मान्य करून घेता येणे शक्य नाही. कुठल्याही दबावाला ते बळी पडणार नाही. इतकंच खरं. जर तुम्हाला महाराष्ट्राचं हित करायचं असेल तर तेवढी एकच गोष्ट ठेवून या. अटी कोणत्याही घातल्या तर त्याचा काही अर्थ राहत नाही. एवढंच माझं म्हणणं. याच्यावर बंडू जाधव काय म्हणतात ते मला ऐकायचं. बंडू जाधव आता चर्चेत
त्यांना आपण सहभागी करून घेऊ. पण संजय शिरसाटजी, आपल्याला असं वाटतं का की ही दोन्ही नेते मंडळी जी आहेत ती एकत्र येऊ शकत नाहीत? आणि प्रकाश महाजन यांनी जो मुद्दा मांडला की उद्धव ठाकरेंनी ज्या अटी शर्ती टाकल्या त्या लक्षात घेऊन राज ठाकरे पुढे काय विचार करू शकतात? हे बघा, एका गोष्टीचं मला निश्चित राजसाहेबांचं कौतुक करायचं आहे. त्यांनी एक पंच मारलाय आणि त्याच्यामुळं इतकं राजकीय वावटळ उठली. आज काय झालंय, राजसाहेबांनी सांगितले स्पष्टपणे, जे त्यांची भूमिका मांडली की मला महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे आणि मी त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे किंवा त्यांच्याबरोबर जायला तयार आहे. याचा अर्थ प्रकाश महाजन जसे बोलले ना, की त्यांना असं वाटायला लागलं की नाही काय असं नाही आहे. मग आपल्या तर सगळा अग्रीमेंटचा मसुदा तयार करणारे त्यांचे आहेत, जे बाकीचे आहेत ना ते किचन कॅबिनेट, ते केलं की साहेब असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. मग राजसाहेब जर आपल्याबरोबर जर आलेच तर मग आपलं वजन कमी होईल, कारण की राजसाहेबांचं भाषण ऐकायला लोक येतात. मग साहेब आपल्याला त्याचा अडचण होऊ शकते. हे सगळे मुद्दे जे ना कान टोचणारे, कान चावणारे ज्याला म्हणतो, ते आजूबाजूच्या त्यांनी चर्चा सुरू केली. आतापर्यंत तरी आणखीन त्यांचे स्टेटमेंट आले नाही. तुम्ही उद्या बघा, सगळं त्यांचे स्टेटमेंट यायला सुरुवात होतील. आम्ही राजसाहेबांच्या बरोबर जाणार का नाही जाणार याचा निर्णय उद्धव साहेब घेतील, परंतु आम्हाला ते आवडणार नाही असं इथपर्यंत ते जातील. एक लक्षात घ्या, यांना नाही करायचं. मी तुम्हाला आताही सांगतो, राजसाहेबांनी काही भूमिका जरी घेतली तरी उभाठ्याला त्यांच्याबरोबर जाणं शक्य नाही, कारण त्यांचा पक्ष आता ते स्वतः चालवत नाहीत, ते शरद पवार साहेब चालवत आहेत, ते काँग्रेस चालवती. आणि मग त्यांची जी अडचण आहे ना मुळामध्ये, त्यांना सोडून इकडे जाणं आणि पुन्हा राजसाहेबांच्या भूमिकेची समरस होणं हे त्यांना पटणार नाहीये. म्हणून मला वाटतं ही फक्त आज चर्चा राहील. यांची दोन्ही भावंड एकत्र आलं पाहिजे हे जरी मनोमन जरी वाटत असलं तरी त्यांची युती होणं शक्य नाही. बरं, नाही हा मुद्दा आहे बरं का राजेश, की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तर महाविकास आघाडीचं काय होणार? महाविकास आघाडीपेक्षा आता ते काय म्हणतात की मराठीच्या हितासाठी एकत्र यायला पाहिजे. बरोबर आहे, मराठीच्या हितासाठी, मराठी अस्मितेसाठी एकत्र यायला पाहिजे. आणि ते म्हणतात की भाजप आणि शिंदेंना बाजूला ठेवा. मग शिंदे काय इस्लामाबादमधून आलेत का? देवेंद्र फडणवीस कराचीमधून आलेत का? आशिष शेलार व कुठून तरी अजून अफगाणिस्तानमधून आलेत का? म्हणजे त्यांना बाजूला ठेवा आणि युती करा. ते मराठी नाही आहेत का? पण हे का नाही सांगत ही सगळी मंडळी की मराठीचा अजेंडा जो काय, हे सुरू कुठून झालं? हिंदी भाषेकडून मराठीची होणारी गळचेपी. मूळ मुद्दाच आपण बाजूला थोडा ठेवलेला आहे की हिंदी सक्तीचं करतोय आपण आपल्या शिक्षणामध्ये आणि पहिलीपासून हिंदी सक्तीचं होणार आहे, याच्यावरून हे सगळं सुरू झालं. आणि ते एका बाजूला आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंची आज शिवसेना का मनसेच्या बरोबरीने उतरली नाही? कारण ज्या वेळेला उद्धव ठाकरे भाषण करत होते आज कामगार सेनेच्या मेळाव्यामध्ये, तेव्हा तिथे बसलेल्या मंडळींना माहीत नव्हतं की बाहेर काय चाललंय आणि बाहेर ब्रेकिंग काय चालले आहेत, राज ठाकरे काय बोलत आहेत हे माहीत नव्हतं. हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाल त्यावेळेला तुम्हाला दिसेल की काय चाललंय आणि मी काय म्हणतोय ते, मी पण एकत्र यायला तयार आहे. पण मुळात जर एकत्र यायचं आहे तर मग अटी आणि शर्ती या उद्धव ठाकरेंनी तशा न ठेवता थेट मी मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र येतो असं त्यांनी म्हणायला हवं होतं. पण याच्यातला जो हिडन अजेंडा आहे तोच या दोन्ही भावांच्या अजून तरी लक्षात आलेला नाही आहे. तो जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल, कारण हे दोघंही एकत्र येणार नाहीत. पण काय हिडन अजेंडा आहे राजेश? नेमकं काय हिडन अजेंडा? काही स्क्रिप्ट आहे याच्या पाठीमागे? त्याबद्दल देखील फार मोठी चर्चा होते. बघा, भाजपने आजपर्यंत छोट्या राज्यांचा आग्रह धरलेला आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं की छोटी राज्य निर्मिती करावी, आणि विदर्भाची जी काही मागणी आहे ही गेली अनेक वर्ष सुरू आहे, त्यासाठी एक वेगळं आंदोलन केलं जातं आहे, सगळं होतं आहे. आता ह्या हिंदीचा सक्तीचा जो काय मुद्दा आहे हा वेगळ्या विदर्भाची नांदी आहे. ही आता कोणीच कबूल करणार नाही आहेत किंवा ते म्हणणार नाही हे काहीतरी चुकीचं बोलतायत वगैरे वगैरे असं म्हणून उडवून लावण्याचा प्रयत्न होईल. पण हा जो काही मुद्दा आहे किंवा हा जो हिडन अजेंडा आहे याच्यावर ना आता शिंदे बोलणार आहेत ना ठाकरे बोलणार आहेत. जर ते बोलणार असतील तर त्यांनी मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हे सांगावं ना की नाही, राज ठाकरे जसे आहेत तसे आणि उद्धव ठाकरे जसे आहेत तसे आम्ही एकत्र येऊ आणि मराठी माणसासाठी बोलू. पण ते नाही होणार, कारण या दोघांनाही पॉलिटिकल अजेंडा सुद्धा आहे. बरं, प्रकाश येतो केशव, येतो मी आपल्याकडे. प्रकाश महाजन, काही हिडन अजेंडा आहे असं आपल्याला वाटतं का? कारण तशी देखील चर्चा या सगळ्या वातावरणात दिवसभर होते.
कसं आहे, राज ठाकरे एक वाक्य बोलून गेले, लोक आता त्याचे वेगवेगळे अर्थ आपापल्या परीने काढतात. आमच्या दृष्टीनं कुठलाही छुपा अजेंडा याच्यात नाहीये. आमच्या दृष्टीनं महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित, हिंदूंचं हित हाच आमचा उघड आणि छुपा दोन्ही एकच अजेंडा आहे. नाही, पण आत्ताच कसं ते हित आठवलं, ही देखील एक मोठी चर्चा आहे ना. बोलून गेले म्हणजे त्यांना मनापासून वाटत नाही का एकत्र यावं? नाही, हे पहा, त्यांना मनापासून वाटतं म्हणते त्यांनी कोणची आट घातली नाही. आता समोरच्याला आटीच घालत असले तर हे कसं काय शक्य? आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध राज ठाकरे कधी वागले तुम्ही तरी सांगा मला. आता सुद्धा सत्ताधारी पक्षाशी एवढे चांगले संबंध असून हिंदीच्या बाबतीत आम्ही कणखर भूमिका घेतलेली की आम्ही सक्तीच्या हिंदीला विरोध करणार. बरं, प्रकाश महाजनजी, पण पाडव्याच्या दिवशी त्यांनी भाजपला साथ घातली. त्याच्यानंतर गेल्या आठवड्यात आपण जर पाहिलं तर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आणि आता पुन्हा अशा पद्धतीचं हे वक्तव्य समोर येत आहे. यावरनं एक संभ्रम नाही का तयार होते? भाजप नाही, संभ्रम ज्याच्या मनात असेल त्याच्या असेल, पण बरं. पाडव्याच्या दिवशी साहेब काय म्हणले, एवढं चांगलं महाराष्ट्राचं राज्य देवेंद्रजी तुमच्या हातात आहे, महाराष्ट्रासाठी चांगलं करा, मराठी माणसासाठी चांगलं करा, माझा तुम्हाला पाठिंबा असेल. बरं, यात ते वावगं काय बोल. आणि मला एक सांगा, मला नेहमी असा प्रश्न वाटतो की आताच पत्रकार कोचरेकर म्हणले की एकनाथ शिंदेला घरी जेवायला बोलवणं हे आब्दू आजमीला घरी बोलवल्यापेक्षा कितीतरी चांगले. एकनाथ शिंदे आमचा आहे, मराठी माणूस आहे तो. आणि राज साहेबांचं आणि त्यांच्या पत्नीचं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या मुलाच्या विरुद्ध कॅन्डिडेट उभा असून सुद्धा मोकळ्या मनाने त्यांचं स्वागत केलं. ही तर मराठी संस्कृती आहे. नाही, बरं, संजय शिरसाट, पण आम्ही कुणाला भेटावं कुणाला न भेटावं याच्या अटी म्हणजे अजून तर काही ठरलंच नाही. एकत्र यायच्या सुचना तर तुम्ही आम्हाला अटी घालून लागली. संजय आणि मला शिरसाट, असं वाटतं की राजसाहेब या अटी कधीच मान्य करणार. बरं, बघा, मुलाला पाडून सुद्धा राज ठाकरेंनी आमंत्रण दिलं होतं बरं नेत्यांना. बघा, एक लक्षात घ्या की ही संस्कृती आहे. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, राजसाहेब त्यांच्याकडे गेले नाहीत का? त्यावेळेला जेवण झालं नाही का? देवेंद्र फडणवीस साहेब अनेक वेळा गेले नाहीत का? जेवण झालं नाही का? अहो, हे जाऊ द्या. शरद पवार साहेब मासे खाण्यासाठी बाळासाहेबांकडे जायचे ना घरी, का नव्हते जात होते की नाही? म्हणजे अनेक वेळा, एक वेळा नाही, अनेक वेळेला. म्हणून हे जेवणावळी किंवा एखाद्याशी संबंध ठेवणे, राजकीय तुमचे विचार आणि वेगळे असू शकतात, मतभेद वेगळे असू शकतात, परंतु नातं तोडू नये. आणि मला वाटतं ही भूमिका आज त्या राजसाहेबांनी घेतली. आता तुम्ही बघा, मी पहिल्या आता दुपारपासून सांगतोय ही युती होणार नाही. कारण की हे एवढे काही स्पीड ब्रेकर टाकतील ना. आणि फक्त पण एक गोष्ट आहे, राजसाहेब आज सक्सेस राहिले ते यासाठी की त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. आता हे जे स्पीड ब्रेकर टाकतील ना, त्यांची होणार आहे गोची. बरं. आता त्यांना गोची यासाठी होईल की एवढं सर्व करून सुद्धा, एवढं गमवल्यानंतर सुद्धा हे जर ठिकाणावर आले नाही तर यांचं काय होईल ते देवच जाणे किंवा ते शरद पवार साहेब जाणो. हे दोनच लोक आहेत की जे त्यांचं भविष्य सांगू शकतात. बरं. आणि म्हणून आता राजसाहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली बरं. आणि त्या भूमिकेला चिटकून कोचरेकरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे की तुम्ही नेमकं काय करताय, तुम्ही आता तुमचा अजेंडा काय आहे. त्यांचा वेगळाच आहे, थेरी वेगळी आहे त्यांची. आता भाजप बरोबर जायचं नाही, मग शिंदे साहेबांबरोबर जायचं नाही, आणि तुम्ही फोन करायचे, तुम्ही भेटण्यासाठी त्यांना दावत द्यायची, त्यांच्याकडे जाऊन 3-3 वेळेला अधिवेशन असो का नसो त्यांच्याकडे जाऊन चहा कॉफी प्यायची. तुमचं त्या टायमाला प्रेम कसं होतो येतं? तुम्हाला काय वाटतं? नाही, आमच्याशी त्यांची जवळकी असावी. मग राजसाहेबांनी कुणावर चहा पिऊ का नाही न पिऊ याच्यावर तुम्हाला वाद घालायचं कारण काय? आमरस खावं का मच्छी खावं, तुम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही राजकीय विषय मांडा ना. बरं, संदीप आचार्य यांना वेळ द्यायचा आहे. म्हणजे एकत्र तर यायचं असं म्हणायचं, पण अटी शर्ती घालायच्या. हे स्पीड ब्रेकर या सगळ्याच्यात काय मुळात अडथळे ठरणार का? बघितला तर ते सगळ्या गोष्टी सुस्पष्ट करतात, स्पष्टपणे मांडतात. आता इथे त्यांनी फक्त महाराष्ट्र हिताचा मुद्दा मांडला आणि त्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंबरोबर ती एकत्र येण्याची त्यांनी एक भूमिका घेतली. आता मग महाराष्ट्र हितासाठी जेव्हा एकत्र येत आहेत, आता दसऱ्याला आपल्या पाडव्याच्या मेळाव्यामध्ये त्यांनी देवेंद्रला एक चांगलं राज्य मिळालं, देवेंद्रजींना सांगितलं, सगळं सांगितलं, चांगलं काम करा, मराठीच्या मुद्द्यावर येतो आम्ही एकत्र वगैरे. मग असं पाडवा ते आतापर्यंत काय घडलं? आणि महाराष्ट्र हिताचा जर मुद्दा संदीप आचार्यजी, असेल तर हे फक्त आता अहित कोण करतंय? दाखवण्यासाठी केलं जातंय की खरंच या दोघांना मनापासून एकत्र यायचंय? नेमकं काय तुमचं विश्लेषण काय सांगतंय?
सरळ सरळ गोष्ट अशी आहे की मनसेला या क्षणाला महायुती आपल्या बरोबर घेणार नाही. बर त्यांच्या ज्या काही डिनर डिप्लोमॅसी पासून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, बरोबर आहे. विधानसभेमध्ये सुद्धा त्यांच्या मुलाकरता सुद्धा जागा सोडली गेलेली नाहीये, बरोबर आहे की नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीत दोष उद्धव ठाकरेला देणार. उद्धव ठाकरे लढायलाच बसलेत, ते माहीमची जागा किंवा कुठली जागा सोडायला बसलेले नव्हतेच कधी. आणि जर असतं तर ते आधीच सगळं सांगायला पाहिजे होतं. ऐत्या वेळेला अशा गोष्टी होत नसतात. हा एक भाग झाला. मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट जर मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढणार असतील महायुती म्हणून, बर तर त्याच्यामध्ये राज ठाकरेंना जागा किती मिळणार आहेत, जागा सोडणार आहेत का? बरं, भाजप तर देवेंद्रजींनी स्पष्टच भूमिका मांडलेली आहे की आम्हाला आता 34 सीट द्यायला नाही, आमच्याच लोकांना बसायला खुर्च्या नाहीये. बरोबर म्हणजे मनसेचा विषयच तिकडे संपलेला आहे. आता राहिला एकनाथ शिंदेना समजा एक 60-70 जागा भारतीय जनता पार्टीने दिल्या, तर त्या परिस्थितीमध्ये त्यातल्या 30 जागा देणार आहेत का ते? 5 जागा घेऊन राज ठाकरे गप्प बसणार आहेत का? तर या सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरेंना मिळालेली मतं, त्यांच्या चिन्हापासून सगळ्याचं जे काही झालेलं आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी एक नवीन स्टँड घेतलाय. यात काही चूक नाहीये. मराठी माणसं म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भूमिका त्यांनी जी मांडलेली आहे. आता ही मांडत असताना उद्धव ठाकरेंच्या बाजूने जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर टटीका केली होती, बर किंवा जे जे काही गोष्टी आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक सावध पवित्रा त्यांनी सांगितलं की तुम्ही भूमिका स्पष्ट करा. घरी जेवायला येणं नाही ना, हे भलतीकडे विषय घेऊन चालले ते सगळी नेते मंडळी, कारण ते त्यांच्या सोयीचे आहे म्हणून. बर बर ठीक आहे, आपला मुद्दा भूमिका लक्षात आला. स्पष्ट होती की तुम्ही ही भूमिका स्पष्ट करा. बघा कसं आहे की लग्न मला तुमच्याशी करायचंय हा. आणि डोळा मी तिसऱ्यावर मारतोय आणि फिरायला मी चौथ्यावर जातोय. बर, असं बर, चालू शकतं बर. का राजकारणामध्ये? ठीक आहे, उद्धव केशवराव. ठाकरे नेमकं तेवढंच सांगितलंय, त्याच्यावरती बोलायचं सोडून नाही. सगळे नेते भलत्याच गोष्टी बोलताय. बर बर ठीक आहे, केशवराव. ते असं नाहीये जेवायला 10 वेळा जावं नाही, एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे जावं, ह्यांनी त्यांच्याकडे जावं, हा जी. विषयच नाहीये. संदीपजी मूळ लक्षात आलं. मुद्दा, मी जर तुमच्याबरोबर युती करायला निघतोय की एकत्र यायला निघतोय, तर तुमच्यावर एकत्र येत असताना मी तिसऱ्यावर डोळा मारायचा आणि चौथ्यावर प्रेम प्रकरण करायचं, हे कोण सहन करेल? तर ती भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेली आहे. बरं. अनफॉर्च्युनेटली शिवसेनेकडे चांगले प्रवक्ते नाही आहेत, त्यांनी ते तयार केलेले नाही आहेत. शिरसाट साहेब जेव्हा शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांना बोलायची संधी दिली असती ना, तर चित्रच बदललं असतं. बर बर ठीक आहे, ठीक आहे, आलं लक्षात, आलं लक्षात. केशवराव बोला. नाही, मुळामध्ये असं आहे की मला संदीप आचार्यांचं कौतुक आहे आणि ते खरंच त्यांनी समर्थपणे मुद्दे मांडलेत काही. पण मुळामध्ये असं आहे की जे त्यांनी राज ठाकरेबद्दल बोलतात, खरं राज ठाकरेला प्रकाश महाजन खंबीर आहेत, पण तीच भूमिका उद्धव ठाकरे आतापर्यंत करत होते. भाजपसोबत राहायचं, काँग्रेसला डोळा मारायचा, राष्ट्रपती निवडणूक ज्यावेळी आली की तिकडे पाठिंबा द्यायचा, आमच्यासोबत वेगळेच उद्योग करायचे, असं उद्धव ठाकरेंचं हेच, त्यातून तर विश्वासार्हता गेली आहे ना. आणि दस्तूर खुद्द एक मिनिट संदीप आता माझं पूर्ण होऊ द्या ना संदीप आचार्य उद्धव ठाकरेंनी नाही. संदीप आचार्य एक मिनिट पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या ना. असं आहे की त्याच्या मधल्या काळात सुद्धा त्यांनी मधल्या काळामध्ये कशा पद्धतीने, बरं उद्धव ठाकरे मुख्य असताना, प्रमुख असताना शिवसेनेचे त्यावेळच्या, ते राष्ट्रवादी सोबत शरद पवारांसोबत गेले नाहीत का? ही वस्तुस्थिती आहे ना. आघाडी आमच्यासोबत, युती आमच्यासोबत होती, इलेक्शन आमच्यासोबत लढलं, मात्र अचानक ज्या जागांचं काही गणित वेगळं दिसलं की लगेच त्यांनी केलं. ही विश्वासार्हता कुठून येणार आहे? ही विश्वासार्हता कशी आणणार आहेत? दुसरं असं की ज्या पद्धतीने 19 सालचा किस्से, आजच वाटतं मनसेच्या कोणीतरी सांगितलं की कसं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आघाडी करू, मग फॉर्म भरायची, फोन घेणं बंद केलं. हेच सगळा जो मनसेचा अनुभव आहे. आणि मी पहिल्याच वाक्यात, म्हणजे मला हे माहिती होतं की जे प्रकाश महाजन म्हणतात, राजेश कोचरेकर म्हणतात की दोघांनी एकत्र येणं कसं अशक्य आहे, पण तरी सुद्धा राजकारणामध्ये हायपोथेटिकली काही गोष्टी खरं मांडण्याच्या नसतात, पण तरी जरी मांडण्याचा प्रयत्न केला तरी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की या देशातल्या, महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मराठी माणसाला सुद्धा आत्ता आस आहे, ती विकासाची आस आहे. कोण एकत्र येतं, कोण मराठी माणसाला विकास कोण करतं, कोण विकास भूमिका घेतं हे कळतंय आणि तो विकासासाठी मतदान करतोय. एक मिनिट आणि म्हणून यावेळी गेले 19 असेल, 24 असेल, भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या जागा मुंबईमध्ये असतील, या परिसरामध्ये असतील, या शिवसेनेपेक्षा जास्त होत्या. ही वस्तुस्थिती. आता तर आघाडी युतीच आहे आमची. त्यामुळे या पद्धतीने केवळ विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातला मतदार मत देईल. एका त्या 2 ठाकरे मोठं नाव आहे, मोठा ब्रँड आहे, पण त्यांना विकास, त्यांचे रोजच्या रोजगारीचा प्रश्न आहे आणि तो भारतीय जनता पार्टी सोडवू शकतं, हा त्याचा विश्वास आहे. बरं ठीक आहे केशवराव, धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. मंडळी असं आहे शेवटी की राजकीय पटलावरती काही घडू शकतं, पण यामध्ये खरंच मनापासून दिल्या गेलेली ही साथ आहे का, की या पाठीमागे काही राजकारण आहे, हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळू शकेल. तुर्तास तरी चर्चा निर्माण झालेली आहे. त्या चर्चेमध्ये वेगवेगळे पैलू तपासण्याचा आपण प्रयत्न केला. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.